ही पंढरपूरची वारी श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेचा प्रवास. पण या वर्षीच्या वारीच्या मार्गावर घडली एक अशी घटना जी मानवतेलाही कायमा फासणारी ठरली. दोन तालुक्यात वारकऱ्यांसोबत अत्यंत घटनादायक घटना घडली आहे. वारकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आली. तसेच एका मुलीवर अत्याचारही करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यासाठी अत्यंत आध्यात्मिक मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटण्याचा प्रकार घडला आहे. तसेच एका मुलींवर अत्याचार झाल्याचीही संतापजनक घटना समोर आली आहे. दोन तालुक्यातील स्वामी चिंचोली येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी पंढरपूरकडे जाताना वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना 2 जण गाडीवरून आले आणि त्यांना अडवलं. 2 जणांनी कोयता गळ्यात लावला आणि त्यांना लुटलं. त्यानंतर या आरोपींनी एका मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. आषाढी वारीनिमित्त पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी माऊली माऊलींचा जयघोष करत विठ्ठलरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. काही आरोपींनी एका मुलींवर अत्याचार करून आणि वारकऱ्यांच्या गळ्याचा कोयता लावून लुटण्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ही मुलगी वारीसाठी कुटुंबासह निघाली होती. मात्र एखाद्या ठिकाणी ती एकटी गेल्यानंतर आरोपींनी तिला गाठून उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचाराची संतापजनक घटना घडली. ते दागिने लुटून गेले. वारकऱ्यांनी विरोध केला असता त्यांना देखील जीव देण्याची धमकी देण्यात आली. यामागे मुलींवर अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. पंढरपूरकडे ग्रामस्थ होत असताना वारकरी वाटेत चहापाण्यासाठी थांबले होते. चहापाणी झाल्यानंतर गाडीत बसताना 2 अज्ञात इसम दुचाकीवर आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यांना लुटून नंतर एका मुलीला काही अंतरावर नेऊन गेले. भक्तिसोहळ्याचे नयनरम्य दृश्य. या घटनेने 2 तालुक्यातच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 2 पोलीस स्थानकात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 10 पेक्षा अधिक पोलीस पथक शोध मोहिमेत लागले आहेत. CCTV, मोबाईल लोकेशन आणि वारकऱ्यांचे जबाब घेतले जात आहे. परिसरातील CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन तपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतीने सुरू असल्याची माहिती दिली. पीडित मुलीवर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून अनेकांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. पंढरपूर वारी ही श्रद्धेचा उत्सव असून अशा घटना वारकऱ्यांच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. असे अनेक संतप्त सवाल सोशल मीडियावर उमटत आहेत. वारी ही फक्त भक्ती नाही, ती असते जगण्याचा उमेद. परंतु अशा पापी प्रवृत्ती वारीच्या पवित्रेला कलंक लावतात. आता वेळ आहे न्याय मिळवण्याची आणि या नराधारांना कठोर शिक्षा द्यायची. अशा घटनांना थांबवण्यासाठी आपण सहज व्हायला हवं. समाज म्हणून आपली भूमिका ही फक्त संताप व्यक्त करणं नव्हे तर सुरक्षितता वाढवणंही आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.